मला ठाऊक आहे. अजून काय ठाऊक आहे तुला? मला आईगिरी नंदिनी पण ठाऊक आहे. अरे वा, ते खूप अवघड आहे. डोळ्यात बघायचं नाही, डोळ्यात बघायचं नाही. भैरुका आपल्याला घाबरट समजतो की काय? आणि काय त्या पोरीच्या डोळ्यात एवढं? एक डाव बघूच. गुमान काम करूया. दवल्याने त्या दोघांना बोलण्यात गुतवलं की लगेच जायचं आणि मान थडायाकडे करायची. बास खतम. अरे ते खरं आहे, पण तवल्या कुठं आहे? काय झालं सकू? मामनजी, अहो कुठला तरी पक्षी जोरात ओरडला ना, पण आवाज तर वेगळाच वाटला. आपण रानातून चाललोय ना, इथे पक्ष्यांचे आवाज येणारच. माझ्या मनात कोणीतरी साथ घालतंय असं का वाटतंय? पांडू करायचं तसे इशारे वाटतायत. शिळ आली म्हणजे तवल्या आल्याची वरती आली. हो ना, आता सावध राहायला हवं. कुठल्या क्षणी हल्ला करायला लागल. चल निघायचं. या चल. चाल. तुला सांगतो ना वच्छे, काहीतरी भयानक आणि विचित्र घडणार आहे. अहो पण तुम्ही असे फासे का कुळकुळवताय? फासे सांगतायत. षडयंत्राचा नवा डाव रचला गेलाय. वच्छे, वहिनीची निर्णंती नीट समजून घे. काल आपण सगळेजण मठात गेलो होतो. घरी कोण होतं? दादा आणि सखू. मठातून आपण मडकं घेऊन आलो. ते बाबाजीने वहिनीला काही वेगळं सांगितलं असणार. मडक्यातलं पाणी सांडून गेलं. त्याआधीच दादा बरा झाला होता. दादा बरा झाला, बोलायला लागला, पण वहिनीच्या चेहऱ्यावर तुला आनंद दिसला? अजिबात नाही. त्या उलट ती सकाळीच मठात गेली. तिथून तिने हे नैवेद्याचं नवीन आणलं. तिला काय वाटतंय की आपल्याला डोळे नाहीत, आपल्याला काही कळणार नाही. हो ना, अर्ध्या वाटेत त्या सखूच्या भरोश्यावर भाऊजींना सोडलं आणि जाऊबाई आणि यमुना परत आल्या. म्हणतो तुला सांगतो ना, काहीतरी वेगळं शिस्त आहे हे. त्या मेला सखूला काय व्हायचं ते होऊ दे, पण या पुण्यात मला काही होऊ देऊ नको तरी. पुण्यात्मा? भाऊजी, अहो फार निर्मळ मनाचे आहेत ते. अहो, काहीही न सांगता माझं दुःख, माझ्या वेदना त्यांना कळल्या. खरंच देव माणूस आहे हो. बाहेर्या बाहेर्या आले का ते? आले. मुंडकी कुठे आहेत? मुंडकी दाव मला. कामगिरी पत्ती झाली की नाही? अरे कुठं आहेत ते सांग ना लवकर. अहो बाबाजी जरा दमान. कामगिरी अजून पत्ते झालेली नाही. एवढं सोपं आहे का ते? अरे रुके मोजलेत आपण त्यांना. अशी कशी कामगिरी होत नाही वेळेत? अरे पर तू कशाला आला मग? थांबायचं ना त्यांच्या मोर, शिरच्छेद करायला लावायचा आणि मुंडकी घेऊन यायची माझ्या मोर. बाबाजी तसं नाही ते. अहो त्या तिघांचा गनिमी कावा आहे. दौल्या समोर नेणार, त्यांच्यावर गप्पा मारत बसणार, आणि दोघं मागून येऊन सकू आणि तिच्या सासऱ्याचं मुंडकं उडवणार. अशी कामगिरी फत्ते करणार.
अरे कामगिरी 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 ऐकायच्यात घ्यायच्या 2 तलवारी वार करायच्या सपासप 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 दोन्ही मुंडकी धडाई वेगळी करायची एक मुंडकं इकडं एक मुंडकं तिकडं घेऊन यायचं इथं ऐकायच्यात ए उशीर केला ना बाहेर आपण तर मग डाव पिसकटल समजा त्याला घेऊन ये अरे पेला भरून घेऊन ये पाहिल्या आता अहो झिंगुरबाची आरती आहे भक्तगण कधी पण येतील. अरे मारू देत ते बघत इथं माझ्या जीवाची तगमग तगमग होतीये जीव थाऱ्यावर नाही बैसटलोय मी आणि पेला आण जा पेला आण भरून जा जी बाबाजी. समधे डाव त्या कार्टीनं आज पतूर हाणून पाडलेत पण आजचा गाववर मी बसलाच पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नमस्कार सकुताई. नमस्कार. माफ करा पण मी आपल्याला ओळखलं नाही. अहो माझी कसली ओळख माऊली. काशीरामच्या घरात तुमचं कीर्तन ऐकलं आणि मी तुमचा भक्त झालो बघा. अहो तुम्ही हात धरून माऊलींची भेट घडवली अजून काय पाहिजे. आणि सकुताईबद्दल काय सांगायचं. अहो विठू माऊलींची कृपा आहे त्यांच्यावर. तुम्ही मला ओळखता? अहो तुमच्या माहेर गावाला माझे सोयरेच आहेत. शिवापाचं कीर्तन आमच्या गावात नियमानं व्हायचं बघा. आणि विठुरायच्या रावळत अहो मी सकुताईचं भजन बी ऐकलं आहे. आता बघा तुम्हासनी सासर बी संतांचंच घावलं आणि पंतांसारख्या देव माणसांची सेवा करा घावली. अहो सार्थकच झालं म्हणायचं जीवाचं. बरं मंडळी तुम्ही आता निघाले कुठं. शिरपूरच्या देवीच्या दर्शनासाठी चाललोय. वा 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 वा. अहो त्या जगदंबेला माझा दंडवत सांगा. अवश्य अवश्य सांगतो. हो आज मोठा भाग्याचा दिवस आहे म्हणायचा. तुम्हा दोघा विठ्ठल भक्तांचं दर्शन झालं. काळे सुपा एवढं झालं. तुमचा आशीर्वाद पाहिजे मला. हो आमचा कसला आशीर्वाद.